थोडं पुढे हे मला थोडं पुढे बूम तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा हा मुद्दा विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळात उपस्थित केला होता। आज पंकज कुमावत ज्यांची मागणी करत कुटुंबियांनी केली होती ते अंबाजोगाईचे पूर्वीचे पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन झाली आहे, काय प्रतिक्रिया? याच्यामध्ये सर्वात अगोदर हे प्रकरण मी काढलं, परंतु आता जे आहे यावेळेस साहेबांचे OSG आणि मला वाटतं मनोज जरांगे पाटील यांनी वेळ मागितली होती, त्याप्रमाणे आज CM साहेबांनी वेळ त्या ठिकाणी दिली होती आणि मला ह्या कुटुंबाने म्हणजे सर्वात अगोदर परळीला या कुटुंबाला जाऊन भेटणारा व्यक्ती मी होतो आणि या माझ्या जिल्ह्यातले ह्या प्रकरण असल्यामुळं आम्ही CM साहेबांना, ज्ञानेश्वरीताई आणि त्यांचं सर्व कुटुंब, बाळा बांगर, त्याच्यानंतर तिथले स्थानिक नेते, आम्ही सर्वजण जाऊन भेटलो आणि जी मागणी त्या ठिकाणी केली होती, ज्ञानेश्वरीताईंच्या निवेदनामध्ये पंकज कुमावत जे आमच्या इथं DYSP म्हणून, शिकाऊ DYSP म्हणून त्या ठिकाणी कामाला होते केजला आणि नंतर ते आता अमरावती स्थित ॲडिशनल SP आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन करावी। श्री साबळे साहेब हे PI आहेत ज्यांनी LCB सांभाळलेले, ते आत्ता सध्या जालन्याला आहे, त्यांचं एक नाव दिलेलं आहे। तिसरं सपकाळ म्हणून API आहेत, त्यांचंही नाव दिलेलं आहे, कारण हे लोक पूर्वी या 3 पैकी 2 लोक तपासामध्ये अत्यंत जवळ गेले होते आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीनं DG साहेबांना सांगून त्या ठिकाणी लगेच्या लगे ऑर्डर काढा, आजच्या आज ऑर्डर काढा आणि ही SIT स्थापन करा। आणि ज्ञानेश्वरीताई आम्हाला सर्वांना विश्वास आहे, मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः डोक्याला हात लावला ते फोटो वगैरे पाहिल्याच्या नंतर की हे इतकं भयानक असू शकतं का, तर ते आहे। आणि याच्यामध्ये पोलीस कर्मचारीसुद्धा काही इन्वॉल्व आहेत का याचासुद्धा तपास करावा, अशा प्रकारची मागणी केलेली आणि SIT स्थापन झाल्याच्या नंतर आम्हाला 100% गॅरंटी आहे की महादेव मुंडेंचे खुनी हे 100% आता सापडतील। हा प्रश्न होता, एकंदरीत तुम्ही सांगितलं की ज्या तपास अधिकाऱ्यांमध्ये 2 आता अधिकाऱ्यांचा समावेश आहे ते अगदी जवळ पोहोचले होते, आता या केसचा छडा लागेल काय आहे, जे अधिकाऱ्यांनी डम डाटा सुनील, मला वाटतं सुनील दुबे का सुशील दुबे, अतुल दुबे हे मुंबईचे डम डाट्याच्या संदर्भामधले तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडनं 150 नंबर अगोदर छाटून नेले, 150 नंबरचे नंतर 17 नंबर नेले आणि ते 17 नंबर झाल्याच्या नंतर तिथले सानप साहेब म्हणून एक PI होते, ते दोघांनी ज्ञानेश्वरीताईंना सांगितलं आणि सतीश फड त्यांचे भाऊ यांना सांगितलं की आम्ही 2 दिवसामध्ये हे आरोपी अटक करतोय, परंतु त्या दोघांचेही एकाची ऑर्डर लगेच तातडीनं पाटोदा तालुक्यामध्ये करण्यात आली आणि एकाची ऑर्डर ही धाराशिव जिल्ह्यामध्ये सानप साहेबांची ऑर्डर काढण्यात आली। म्हणजे ते 2 लोक आणि कदाचित आम्ही आणखीही त्या ठिकाणी मागणी करू की सानप साहेबांचं सुद्धा इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये करावं आणि तशा प्रकारचे आदेश साहेबांनी दिलेत। SP-ना सांगितलं आहे की याच्यामध्ये आणखी कोणत्या अधिकारी किंवा त्यांना जे सहकार्य लागेल ते सुद्धा आमच्या बीडच्या SP साहेबांना सांगण्यात आलेलं आहे। सर, एक प्रश्न असा आहे, बदल्या कोणी केल्या हे नाव सांगायची गरजच नाही ना, परळीचे जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्याच सांगण्यावर। आणि हे पंकज कुमावत साहेबांची ऑर्डरसुद्धा हे शिकाऊ DYSP त्यावेळेस होते प्रोबेशन पिरियडमध्ये, त्यांची ऑर्डर अंबाजोगाई ॲडिशनल SP म्हणून सुद्धा झाली होती। ती एका दिवसामध्ये मवियाचं सरकार होतं, मवियाच्या सरकारमधून एका दिवसामध्ये त्यांची बदली लगेच अमरावतीला त्या ठिकाणी केली गेली आणि जर पंकज कुमावत त्या ठिकाणी राहिले असते तर हे जे सगळंच काही चक्री, गुडगुडी, बोगस दारू, गांजा, जे पाहिजे ते सगळं त्या ठिकाणी मिळतं तीर्थस्थानाच्या ठिकाणी आणि हे सगळं जे आहे ते बंद झालं असतं। हे जे उन्माद ह्या लोकांच्यामध्ये आला, उत्पात केला, इकडं मर्डर झालेत किती, बापू आंधळे गेला,
ते बंडू गीते मुंडे एक गीते पोरगा गेला आणि आता महादेव मुंडेंना मारून टाकलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी संतोष देशमुखांचा खून करण्यात आला. म्हणजे हे अगोदर बरेचसे खून जे आहेत ते पचल्यामुळं खून एकाने करायचा, आरोपी दुसरा करायचा, जेलमध्ये तिसरा घालायचा, हे असं सगळं जे आहे. आणि याच्यामध्ये 100% काही पोलीस अधिकारी त्यांचीसुद्धा नावं आम्ही माननीय साहेबांना सांगितले, त्यांचे फोन आणि त्यांचेसुद्धा कॉल डिटेल चेक करावेत अशा प्रकारची मागणी केली. हे नेक्सस चालू आहे अण्णा. लॉबिंग करताना पुन्हा दिसतंय मला असं काही वाटत नाही, मला असं काही वाटत नाही. त्यांचा तो आटोकाट प्रयत्न चालू असेल, परंतु यांना घेतलं तर सरकारच्या वरती सुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत. हे एक संतोष देशमुख झालं, आता हे आहे बापू आंधळेचं प्रकरण पेंडिंग आहे. बापू आंधळेचा खून कोणी केला आहे, नावं कोणाचे घेतलेत, हे सगळं हे व्हायला लागलं ना. आता तो जो गीते आहे त्याच्या सौभाग्यवतीने मला वाटतं हे सगळं सांगितलंय. सरकारवरती विश्वास ते त्यांचं काम आहे, ते भेटतील. अजितदादा भेटले असतील, मला वाटतं दादांचं वेगळं काम असेल, ते भेटायचं काम आहे त्यांचं, ते भेटतील. आम्हाला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. शेवटी तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु हे सगळं जे घडतंय संगीत दिघोळेपासून आत्ता हे महादेव मुंडेपर्यंत एकूण मर्डर 13 का 14 झालेत तिथं आत्तापर्यंत. आणि हे सगळे जे कोणाच्या भोवती घुटमळतंय याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. 14 मर्डर झालेले आहे, एवढे 14 मर्डर झाले, 2 मर्डरचं आतापर्यंत आपल्याला निदान यशस्वी आपण झालेलं यश मिळालंय. हो, काय वाटतं बाकीच्या मर्डरच्या संदर्भात देखील संयुक्त चौकशी व्हायला पाहिजे? 100% व्हायला फायले उघडले पाहिजे. अजून ते आंधळेचं बापू आंधळे जो आहे सरपंच, त्याच्यावरती नेमक्या गोळ्या कोणी झाडल्या, त्याचे नावं कोणी घेतले, तो एक बालाजी गीते का काय नाव आहे, तो बालाजी मुंडे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. त्याच्यात त्याचा ड्रायव्हर आरोपी करून ठेवला आहे. म्हणजे मारणारे दुसरे आणि आरोपी कोण, ड्रायव्हर वेगळाच. आणि ते जेलमध्ये आत्ता त्या आयुष्यामध्ये त्यांनी कुणाला असा ब सुद्धा म्हणलेला नाही, अशा पद्धतीचा तो ड्रायव्हर आहे. त्याची आता जेलमध्ये रवानगी करण्यात आली. हे बघा तटकरे साहेबांनी अजितदादांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा. परंतु वस्तुस्थिती जी आहे तिथे माझं मत आहे की त्यांनी जे आहे त्यांचे कोणीही विश्वासातले माणसं पाठवावे. 5-10 दिवस त्यांनी परळीमध्ये त्यांना मुक्कामाला ठेवावं की इथं नेमका कारभार कसा चालतो, काय चालतो. माणसं किड्या मुंग्यासारखे मारले जातात. 21 महिने झाला आज महादेव मुंडेच्या आणि महादेव मुंडेच्या घरापासून 500 मीटर अंतरावरती परळीचे लोकप्रतिनिधी राहतात. मग त्यांना जाता येत नव्हतं का आत्तापर्यंत महादेव मुंडेंच्या घरी? मी गेलो तर आम्हाला काळे झेंडे, महादेव मुंडेंना भेटायला का आले म्हणून काळे झेंडे दाखवतात. आणि तुमच्या घरापासून 500 मीटर अंतरावरती महादेवचं घर आहे. मग 21 महिन्यामध्ये परळीच्या लोकप्रतिनिधींना सवड कशी भेटली नाही त्यांच्याकडे जायची? जायला हवं होतं ना. आमच्यावरती विश्वास आहे ना, आम्ही बी बोलू ना काय जे चाललेलं आहे. आता माणिकराव कोकाट्यांच्या बाबतीत ठराविक कोण कोण बातम्या बनवतोय, काय बनवतोय, हे सगळ्या चाले आम्हाला कळतात ना. कोण रोज चालवतोय, माणिकराव कोकाट्यांच्या तालुक्यात जाऊन कोण मुलाखती घेतंय,
तिथं कोण उपोषणाला बसलेलं आहे, त्याची दखल कोणती TV घेते, काय घेते, याचं आम्हाला ज्ञान आहे. मला वाटतं हे माणिकराव कोकाटेंनीच बघावं. ते ह्याचे म्हणजे ह्याचे लातूरचे जे पोरगा आहे ज्याला मारहाण झाली त्याची मुलाखत कोण घेते जरा तपासून बघा ना. त्याच्यावरून कळतंय ना हे आयडिया कोणाचे आहेत, डाव कोणाचे आहेत, गेम कोणाचे आहेत. तुम्ही खालच्या म्हणजे दुसऱ्या फळीतल्या पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले की SP बदलले पण खालची यंत्रणा अजूनही त्याच मानसिकतेमध्ये काम करते. हो, आता CM साहेबांनी सांगितलंय की असे जे कोणी लोक आहेत चुकीचे ते तांदळाच्या खड्यासारखे वेचून बाजूला काढा आणि काही लोकांना बीड जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की पूर्ण गुन्हेगारी जी आहे ती आम्ही मुळासकट उठून टाकू. हे बघा, आता काही प्रमाणात श्वास परळीतल्या लोकांनी सोडलेला आहे आणि श्वास थोडंसं आता परळीमध्ये जे मोठमोठ्याल्या गाड्या आहेत, बुलेट ज्याचं सायरन फोर मोठ्यामध्ये वाजत होतं ते आता वाजायचं कमी झालं आहे. पांढऱ्या शिफीत गाड्या ज्या हिंडवायच्या, हॉर्न वाजवायचे, कोणाच्या बी अंगावर घालायच्या, असे काही प्रकार जे आहेत ते आता जरा थोडेसे थांबले आहेत आणि थोडीशी सुटका परळीच्या झाली. आता एकदा महादेव मुंडेंच्या या प्रकरणाचा तपास लागला 100% हे काही लोकांच्यावरती मोका लागला आहे. यातलेच महादेव मुंडेंच्या आणि हे बघा 3 घटना एक सलग 3 दिवस केलेल्या आहेत ह्या लोकांनी. पहिल्यांदा पुजारीला मारलं 307, दुसरं संजय सातभाईला मारलं 307 20 ऑक्टोबर, ही 19 ऑक्टोबर आणि 21 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा काटा काढला या लोकांनी. मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत. पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली या 3 लोकांची नावं त्या ठिकाणी आणि DG साहेबांना फोन करून सांगितलं जे निवेदन ज्ञानेश्वरीताई मुंडेंनी त्यांना दिलेलं आहे ते निवेदन तात्काळ त्यांनी जे आहे ते DGंकडे पाठवलं आहे. स्पेशल मेसेंजर पाठवला आहे आणि याची ऑर्डर काढा म्हणून सांगितलं. नाही, आम्ही आमच्या पातळीवर माननीय मुख्यमंत्र्यांना जे बोलायचं ते बोलू. त्यांचा पक्ष, त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष यांना आमचा बोलण्याचा तेवढा नैतिक अधिकार नाही. आमचा नैतिक अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत आहे. हे जे लोक अतिशय चुकीच्या पद्धतीने वागतात त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये इतक्या निर्घुणपणे एका पाठोमागे एक बालाजी मुंडे, बापू आंधळे, महादेव मुंडे, संतोष देशमुख याच्यामध्ये बी यांचेच सगळं सांभाळणारे माणसं आहेत. त्याच्यामुळं आणि जे हे आणि ते माझाच माणूस आहे म्हणणारे यांनाच परत जर संधी द्यायची असेल तर त्या बाबतीमध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांना बोलू. थँक्यू. तर महादेव मुंडे हत्या प्रकरणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर सुरेश दस हे माध्यमांशी बोलत होते. त्याआधी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे आणि या प्रकरणी आता SIT स्थापन करण्याची मागणी जी ज्ञानेश्वरी मुंडे यांची होती ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेली आहे आणि या प्रकरणी आता SIT स्थापन केलेली आहे. SIT स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले.